नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 1 जुलै 2026. जुलैमधीलचा संपूर्ण जुलै महिन्याचा अंदाज. तर एकंदर शेतकरी बंधूंनो, आजपासून पुढील 3 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कशा प्रकारे पावसाची शक्यता आहे. तर नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार, अति जोरदार या 3 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे आणि सर्वदूर पाऊस पडणार आहे नागपूर विभागामध्ये या 3 दिवसामध्ये. तसं तर तो पाऊस आज आणि उद्या देखील सर्व बऱ्याच भागामध्ये पडणार आहे, पण एकंदरच 3 दिवसामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये देखील इथं ओढे नाले वाहणारा देखील पाऊस पडणार आहे. तसेच आता अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि या जिल्ह्यामध्ये मात्र या 3 दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या आणि परवा या तिन्ही दिवसामध्ये दररोज डेली या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. पण इथे सुद्धा सर्वदूर हा 3 दिवसामध्ये मोठ्या क्षेत्रावर सर्वदूर व्यापक सुद्धा देखील पाऊस पडणार आहे. तो पाऊस हा जोरदार ते मध्यम ते अति जोरदार देखील पाऊस पडणार आहे. तसेच नाशिक विभागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या तिन्ही जिल्ह्यामध्ये 4 जिल्ह्यामध्ये मध्यम ते अति जोरदार ते मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये या भागामध्ये मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. यापुढे 3 दिवसामध्ये म्हणजे 4 तारखेला मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच आता पुणे विभागामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या 4 जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच आता मराठवाड्यामध्ये या 3 दिवसामध्ये म्हणजेच आज 1 जुलै ते 3 जुलैच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीचा दक्षिणेकडचा भाग, हिंगोली या 4 जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अति जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. आणि व्याप्ती जर पाहिजे तर सर्वदूर व्याप्ती या 3 दिवसामध्ये पडण्याची शक्यता आहे. या 4 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील सर्वदूर पावसाची शक्यता आहे पुढील 3 दिवसामध्ये. म्हणजे बऱ्याच तर उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूरचा काही भाग ह्या जिल्ह्यामध्ये मात्र थोडासा भाग पावसापासून या 3 दिवसामध्ये वंचित राहू शकतो, पण इथे हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता आहे. पण काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडेल वाहुणी या 4 जिल्ह्यामध्ये, पण तो क्षेत्राने थोडासा कमी राहील. आता 3 दिवसाच्या पुढे म्हणजे 3 तारखेच्या नंतर 3 ते 6 जुलैच्या दरम्यान परत अजून एक मोठ्या क्षेत्रावर इथं 3 ते 6 जुलैच्या दरम्यान नाशिक विभागामध्ये मोठ्या क्षेत्रावर अति जोरदार अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरचा दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे 4 आणि 5 तारखेला. तसेच अमरावती विभागामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील 4, 5, 6 तारखेला अति जोरदार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर विभागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील सर्वदूर एकंदरच 5 ते 6 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये सर्वदूर पावसाची नोंद झालेली दिसून येईल महाराष्ट्रात. त्यामध्ये काही थोडासा भाग राहिलेला आहे. त्यामध्ये परभणीचा म्हणजे पावसापासून थोडासा कमी पाऊस आहे, तो भाग सुद्धा कव्हर करणार आहे तो 5 ते 6 तारखेपर्यंत. 5 तारखेपर्यंत त्यामध्ये बीडचा, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणीचा या भागामध्ये काही राहिलेले भाग ते सुद्धा कव्हर करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अशी चिंता नसतात. मात्र 5-6 तारखेला मात्र इथे सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे या भागामध्ये देखील मध्यम त्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कोकणामध्ये आजपासून पुढील 10 तारखेपर्यंत कोकणामध्ये म्हणजे मुंबई, सिंधुदुर्ग ते ठाणे या भागामध्ये, कोकण किनारपट्टी, पालघर या भागामध्ये मध्यम त्या काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपामध्ये देखील मुसळधार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे या भागामध्ये एक चक्रीवादळ लोकप्रदेश तयार होणार आहे. तिथं मुंबई, ठाणेमध्ये 4 तारखेला अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. तर एकंदर शेतकरी बंधूंनो, हा पाऊस 5 ते 6 तारखेपर्यंत मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडणार आहे 6 तारखेपर्यंत. आणि 6 तारखेच्या नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरूच राहील. तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्येही पाऊस सुरूच राहील, पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेने थोडासा कमी राहील. पण 10 तारखेच्या नंतर मात्र पावसाचं प्रमाण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी होत आहे. म्हणजे उघडीप मिळत आहे 10 तारखेच्या नंतर. 11, 12, 13, 14, 15 तारखेला उघडीप मिळत आहे. आणि परत अजून एक
15-16 तारखेला पुन्हा पावसाची शक्यता आहे. ती पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अधिक दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 15-16 तारखेला पावसाची शक्यता. नंतर पुन्हा उघडीप पाऊस पडेल 2-3 दिवसाचा, म्हणजेच 15-16-17 तारखेला परत अजून पुन्हा उघडीप मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा 3-4 दिवसाची परत अजून शेतकरी मित्रांनो 22 तारखेपासून पुन्हा अजून पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये. तर 22 ते 30 जुलैच्या दरम्यान परत अजून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आणि मोठ्या क्षेत्रावर देखील पावसाची शक्यता आहे. एकंदरच जुलै महिन्यामध्ये पाऊस हा चांगला राहील शेतकरी मित्रांनो. आणि इकडच्या भागामध्ये जे पाऊस कमी ह्याची सुद्धा तूट जुलै महिन्यामध्ये भरून काढण्याची शक्यता आहे. तो सर्वात अधिक पाऊस हा म्हणजे पाऊस सुरू झाल्यापासून तो संपूर्ण जुलैपर्यंत जर एकूण जर हे काढलं आपण त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर अमरावती विभाग, नागपूर विभाग आणि नाशिक विभागामध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस देखील जाण्याची शक्यता आहे. या तीन विभागामध्ये मात्र इकडे मात्र सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. पण ते सुद्धा पाऊस कव्हर हे सप्टेंबरमध्ये केला जाईल. तर हा जरा शेतकऱ्यांनो अंदाज. तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.